पिस्तूल काडतूस जप्ती प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन, सोलापूर प्रतिनिधी. 2 पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी रमेश विश्वनाथ धुळे याला सोलापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 श्री पी. राज्य वैद्य यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या घटनेची हकीकत अशी की 19 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5:45 सोलापूर अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळ सर्व्हिस रोड परिसरात संशयित हालचाली आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. तपासादरम्यान सचिन जगळघंटे त्यांच्याजवळून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे तर फरहान अकील शेख यांच्याजवळून 1 पिस्तूल व 8 काडतुसे असा एकूण 2 पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात आरोपी रमेश विश्वनाथ धुळे घटनास्थळावरून पळून गेला असल्याने त्याच्यासह इतर आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी अटक टाळण्यासाठी धुळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यासाठी ॲडव्होकेट अभिजित नागनाथ देशमुख, ॲडव्होकेट संदीप मगर व ॲडव्होकेट तौफीम एम तांबुळी यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला. वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपी रमेश धुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.